1927चा काळ. रक्ताला पाणी करणारी उष्णता नव्हती, तर माणुसकीला कलंकित करणारी तहान होती. हे आहे महाडचे चवदार तळे. नाव चवदार, पण याच्या पाण्याला हजारो लोकांसाठी कडू विष बनवण्यात आलं होतं. अरे बाई, पाणी खूप थंड आहे. हो, आणि आज हवा किती छान आहे. भरायला मजा येते. निसर्गाचं पाणी सर्वांसाठी मुक्त असतं, पण समाजाच्या नियमांनी त्यावर कुंपण घातलं होतं. तहान लागली तर पाणी मागायची सोय नव्हती, आणि मिळालं तर ते कुत्र्या मांजरांच्या उष्ट्या पाण्यातलं असायचं. शिवू नकोस. हा एकच शब्द मानवी हक्कांचा गळा घोटत होता. जनावरांना जे पाणी प्यायची मुभा होती, ती माणसाला नाकारली गेली होती. विलायतेहून परतलेला एक महाप्रज्ञावंत या अन्यायाविरुद्ध लढण्याची रणनीती आखत होता. अन्यायाची धार आता असह्य झाली होती. महाडच्या भूमीने बाबासाहेबांना साथ घातली. 20 मार्च 1927 ही केवळ तारीख नव्हती, तर क्रांतीची नांदी होती. चला महाडला. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून दिली तो बंड करून. चपला नसलेले पाय, फाटके कपडे, पण डोळ्यात अंगार घेऊन हजारो लोक महाडकडे चालू लागले. हा लढा तलवारीचा नव्हता, हा लढा विचारांचा आणि अस्तित्वाचा होता. कुजबुजूया, सवर्ण लोकांना हे मान्य नाही. हो, त्यांचा विरोध करूया. आमची सत्ता डळमळीत होणार. हो, आता काहीतरी करायला हवंय. आपल्याला कायदा मोडायचा नाही, तर न्याय मिळवायचा आहे. बाबासाहेबांचे स्पष्ट निर्देश. जनसागराचा महासागर झाला होता. भीमाचा छावा मैदानात उतरला होता. धन्यवाद माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो. उद्याचा दिवस इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार होता. ही सकाळ गुलामगिरीचा सूर्य मावळण्यासाठी उगवली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. त्यांचा आवाज सिंहगर्जनेसारखा घुमू लागला. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आम्ही माणसासारखे जगू इच्छितो. हाच आमचा गुन्हा आहे का? आम्ही पाणी प्यायला आलो नाही, आम्ही माणूस आहोत हे सिद्ध करायला आलोय. पाण्याचा थेंब हे केवळ निमित्त होतं, ध्येय होतं मानवी सन्मान. डौदार पावले चवदार तळ्याच्या दिशेने वळली. जगातला पहिला असा सत्याग्रह जो शस्त्राशिवाय लढला जात होता. हजारो वर्षांच्या तहानेचा हिशोब आज चुकता होणार होता. त्या स्पर्शाने पाण्यालाही पवित्र केलं, ज्याला अपवित्र मानलं गेलं होतं. हे पाणी नव्हतं, हे समतेचं अमृत होतं. तहानलेल्या आत्म्यांना आज तृप्ती मिळाली होती. समतेचा हा विजय जुनाट प्रवृत्तींना सहन झाला नाही. शांततापूर्ण क्रांतीला रक्ताने माखण्याचा प्रयत्न झाला. शांत रहा, संयम बाळगा. हा संयमच बाबासाहेबांची सर्वात मोठी ताकद होती. पहा हा विडंबनेचा प्रकार. ज्या पाण्यासाठी माणसं मारली गेली, तेच पाणी आता शुद्धीकरणाच्या नावाखाली विटाळलं जात आहे. आता हा तळ पुन्हा वापरता येईल. लढा संपला नव्हता, तो आता अधिक प्रखर झाला होता. होय, महाडला परत जाण्याची वेळ आली आहे. आता लढा केवळ पाण्यापुरता उरला नव्हता, तो अन्यायी ग्रंथांविरुद्ध होता. विषमतेचे मूळ जिथे आहे त्यावर प्रहार करण्याची वेळ आली होती. ज्या ग्रंथाने माणसाला गुलाम बनवलं, तो आज निरोपाच्या प्रतीक्षेत होता. जळणाऱ्या ज्वाळांनी विषमतेचं काळोख दूर करण्याचा संकल्प केला. हा केवळ कागदाचा जाळ नव्हता, तर गुलामगिरीच्या विचारांचा अंत होता. महिलांच्या आत्मसन्मानालाही याच क्रांतीने बळ दिले. आजपासून आपण स्वतः. महाडची भूमी समतेच्या क्रांतीची पंढरी बनली. विचारांची ही मशाल आता कधीच विझणार नव्हती. हा लढा रस्त्यावरून आता न्यायालयात पोहोचला होता. महोदय, हा केस मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. सत्याचा विजय झाला, माणुसकी जिंकली. महाडच्या त्या संघर्षाची मूल्ये भारताच्या संविधानात कोरली गेली.
चवदार तळ्याच्या पाण्याचा थेंब संविधानाच्या कलमात बदलला. आजही ही भूमी प्रत्येक शोषिताला लढण्याची प्रेरणा देते. बाबासाहेबांनी पाहिलं होतं ते स्वप्न आज सत्यात उतरताना दिसतंय. हो, खूप छान आहे. विषमता संपवून समतेचा हात धरणे हाच या सत्याग्रहाचा खरा विजय. 20 मार्च सामाजिक सक्षमीकरण दिन. धन्यवाद त्या महामानवाचे ज्यांनी पाण्यालाही क्रांतीचं हत्यार बनवलं. महाडचा चवदार तळे सत्याग्रह मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा.